नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 2025 तिसरा मार्गशीर्ष गुरुवार पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया याची माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि असा पवित्र असा हा महिना मानला गेलेला असतो। अनेक जण या मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रत वैकल्य सण शुभ कार्य या महिन्यात सर्वजण साजरे करत असतात। बहुतेक म्हणजे अनेक जण मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा मांडून हे व्रत पूजा हे करत असतात। 27 नोव्हेंबरपासून आपण गुरुवारी व्रताची आपण सुरुवात केलेली आहे। पहिला गुरुवार आपण 27 तारखेला केलेला आहे। दुसरा गुरुवार आपण 4 डिसेंबरला केलेला आहे। आता तिसरा गुरुवार आपण 11 डिसेंबरला आपण हा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आपण करणार आहे। तर अशा हा तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचा पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या आपण शुभ मुहूर्तावर आपण पूजा मांडायची आहे जाणून घेऊया पूजेचा शुभ मुहूर्त। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा 11 डिसेंबर 2025 रोजी आलेला आहे। तर त्याचा सूर्योदय हा सकाळी 7:03 पासून ते सूर्यास्त सायंकाळी 5:24 हा त्याचा सूर्यास्त आहे। तर असा हा तिसरा मार्गशीर्षचा पहिला शुभ मुहूर्त हा सूर्योदयापासून म्हणजेच 7:03 पासून ते सकाळी 7:43 हा पहिला शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावर आपण पूजा ही आपण मांडू शकतो। तसेच दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:26 पासून ते सकाळी 10:29 हा दुसरा शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावरही आपण पूजा आपण मांडू शकतो। तसेच अभिजित मुहूर्त हा अत्यंत शुभ असा मानला गेलेला हा मुहूर्त आहे। या मुहूर्तावर सुद्धा आपण पूजा मांडणे म्हणजे अतिशय चांगला योग शुभ मुहूर्त असा हा मानला गेलेला असतो। तर तो मुहूर्त म्हणजे सकाळी 11:53 पासून ते दुपारी 12:34 हा अभिजित मुहूर्त आहे। या मुहूर्तावरही सुद्धा आपण पूजा मांडली तर ते सर्वोत्तम योग असा मानला गेलेला असतो। तसेच तिसरा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:34 ते दुपारी 2:49 हा तिसरा शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तातसुद्धा आपण पूजा आपण ही मांडू शकतो। तसेच चौथा शुभ मुहूर्त हा दुपारी 2:50 पासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 5:24 हा चौथा शुभ मुहूर्त आहे। अगदी प्रदोष काळापर्यंत आपण ही पूजा आपण मांडू शकतो। तसे प्रदोष काळामध्ये सुद्धा शुभ मुहूर्त आहेत। प्रदोष काळ हा सायंकाळचा मुहूर्त असतो। यावेळेस सुद्धा तुम्हाला शुभ मुहूर्त दिलेला आहे। तर पहिला शुभ मुहूर्त प्रदोष काळामधला तर रौद्र सायंकाळ आहे। तर त्यावेळेस आपण रौद्र सायंकाळी 5:24 पासून ते सायंकाळी 6:19 हा प्रदोष काळातला पहिला शुभ मुहूर्त आहे। तसेच प्रदोष काळातला दुसरा मुहूर्त म्हणजे गंधर्व, तो सायंकाळी 6:19 पासून ते सायंकाळी 7:14 हा प्रदोष काळातला गंधर्व हा असा मुहूर्त आहे। ह्या मुहूर्तातसुद्धा आपण पूजा मांडू शकतो। तसेच प्रदोष काळातला पक्ष हा मुहूर्त हा सायंकाळी 7:14 पासून ते 8:08 हा प्रदोष काळातले मुहूर्त आहे। प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण पूजा मांडलेली अतिशय शुभ योग असा मांडला गेलेला आहे। तर प्रदोष काळातसुद्धा आपण सायंकाळी आपण ही पूजा मांडू शकतो। तसेच काही जण ही पूजा आपण काही स्त्रिया ही सकाळीसुद्धा पूजा मांडतात। तर ज्यांना सकाळी वेळ असेल त्यांनी ही सकाळी पूजा मांडली तरी चालेल। मात्र सकाळचे तुम्हाला मी शुभ मुहूर्त सांगितलेला आहे, त्या शुभ मुहूर्तावर आपण सकाळची पूजा मांडू शकतो। तसंच ज्या स्त्रियांना सकाळी पूजा मांडायला जर वेळ नसेल तर त्यांनी सायंकाळी
सुद्धा पूजा मांडली तरी चालते. तर सायंकाळचे मी शुभमुहूर्त सांगितलेलं आहे, प्रदोष काळातले शुभमुहूर्त सांगितलेले आहेत. तर तुम्ही सायंकाळीसुद्धा शुभमुहूर्त पाहूनच प्रदोष काळात जरी पूजा मांडली तरी चालेल. तर अशा तुम्ही सांगितलेल्या मुहूर्तावरच तुम्ही शुभमुहूर्तावरच आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रताची पूजा हे सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच करायची आहे. तर सांगितलेल्या शुभमुहूर्तावर केल्याने आपल्या घरात धन दौलत ऐश्वर्य आणि महालक्ष्मी मातेचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. तर असलेल्या सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच आपण पूजा मांडा आणि महालक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महालक्ष्मी माता की जय. महालक्ष्मी माता की जय.